नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीमध्ये आपलं स्वागत. आज आपण भारतीय अर्थव्यवस्था या विषयामधील भारतीय कृषी हा एक पॉईंट शिकत आहोत. म्हणजेच भारताच्या कृषीचा अभ्यास करायचा आहे, मात्र अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आपल्याला हा कृषीचा अभ्यास करायचा आहे. भूगोलाच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा नाही आहे किंवा ऐतिहासिक दृष्टिकोनातून पण आपल्या भारतीय कृषीचा अभ्यास नाही करायचा आहे. तर आपल्याला अर्थव्यवस्था या दृष्टिकोनातून काय करायचं आहे, भारतीय कृषीचा अभ्यास करायचा आहे. बघा, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय कृषी 3 पिढीतनं गेली. ठीक आहे, भारतीय कृषी व्यवस्था 3 पिढीतनं डेव्हलप झाली. प्रथम पिढी 1947 ते 1980 होती. द्वितीय पिढी 1980 ते 2000 पर्यंत होती आणि तृतीय पिढी 2000 पासून तर आजपर्यंत ही चालू आहे. बघा, प्रथम पिढी 1947 ते 80 पर्यंत या काळात गेली. काय घडलं असेल या काळात, आपल्या कृषी अर्थव्यवस्थेमध्ये काय प्रॉब्लेम असतील, आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हतो. काय होतं, अन्नधान्याच्या बाबतीत काय नव्हतं, स्वयंपूर्ण नव्हतो. का? कारण की सुपीक जो पंजाब सारखा प्रांत असेल किंवा बांगलादेशमध्ये गंगेचं जे सुपीक खोरं होतं ते पाकिस्तानमध्ये गेलं. त्या काळामध्ये अन्नधान्याच्या बाबतीत आपल्याकडे मोठ्या प्रमाणात समस्या भासल्या. म्हणून 1947 ते 1980 या काळामध्ये आपण अन्नधान्याच्या बाबतीत काय नव्हतो, स्वयंपूर्ण नव्हतो. 1967च्या आसपास भारतामध्ये हरित क्रांती सुरू झाली. आज आपण हरित क्रांती संदर्भात पण डिटेल चर्चा करणार आहोत. हरित क्रांती सुरू झाली आणि 1980 पर्यंत ती आपल्या पूर्णतः पोहोचली, म्हणजे डेव्हलप झाली. आणि 1980च्या दशकामध्ये भारत अन्नधान्याच्या बाबतीत काय झाला, स्वयंपूर्ण झाला. म्हणजेच या 80च्या दशकात भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. मग दुसरी पिढी सुरू झाली 1980 ते 2000 पर्यंत. या काळामध्ये काय होतं, अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो. आपली सरकारची गोडाऊनं भरत होती अन्नधान्यानी, मात्र सर्वसामान्य जनतेला ते अन्न पोहोचत नव्हतं. कारण की त्यांची कुवत नव्हती, त्यांच्याकडे एवढा पैसा नव्हता की ते अन्न खरेदी करू शकतील. काय? जेणेकरून महागाई खूप असेल. काय होती त्या काळामध्ये, महागाई खूप होती आणि लोकांचं उत्पन्न काय होतं, कमी होतं. म्हणून सर्वसामान्य माणूस, या गरीब माणूस अन्नधान्य खरेदी करू शकत नव्हता. भारतामध्ये एक मोठी लोकसंख्या अन्नधान्यापासून वंचित होती 1980 ते 2000 या काळापर्यंत. इथून पुढे काय झालं, तिसरी पिढी सुरू झाली 2000 ते 2000 आजपर्यंत ती चालू आहे. या बाबतीत काय झालं, आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो. आपल्या बऱ्याच प्रमाणात आपली आर्थिक कंडिशन पण सुधारली. ठीक आहे, आपल्याकडे पैसा पण यायला लागला. मात्र अन्नधान्याच्या बाबतीत, अन्नधान्यांमध्ये जो नॅचरलनेसपणा होता हरित क्रांतीने तो दूर केला. आणि आज रासायनिक खतांचा एवढा मारा केला गेला. जे पौष्टिक अन्न आहे, आपण त्याला ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतो, जे पौष्टिक अन्न आहे त्याची काय भासली, कमतरता भासली. म्हणजेच या काळामध्ये कोणती कमतरता भासली, पौष्टिक अन्नाची. अन्नधान्यामध्ये पौष्टिकपणा कमी झाला. ठीक आहे, या आणि म्हणून भारत सरकार याच्यावर काम करत आहे. जेव्हा आपण हरित क्रांती शिकू तेव्हा आपण शिकणार आहोत की अन्नधान्यामध्ये पौष्टिकपणा आणण्यासाठी, ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी काय काम केलं जात आहे. बघा, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर जमीन सुधारण्यामध्ये भरपूर कायदे करण्यात आले. जसे की कर पद्धती बंद करण्यात आल्या. तुम्हाला माहित असेल की इंग्रजांनी 3 कर पद्धती भारतामध्ये चालू केल्या होत्या. ठीक आहे, शेतीवर पण कर लावला जायचा. आज शेतीवर कोणताही कर लावला जात नाही. ॲक्च्युली कर राज्य सरकार लावू शकतं, मात्र लावत नाही. कोणतंच राज्य सरकार भारतातलं काय लावत नाही, कर लावत नाही. तर 3 कर पद्धती होत्या. तुम्हाला माहित असतील की एक होती कायमधारा पद्धत. एक काय होती, कायमधारा पद्धत. हिच्याविषयी आपण डिटेल शिकणार आहोत. ही पण बंद झाली, कायमधारा पद्धत. ठीक आहे, दुसरी होती रयतवारी पद्धत. हिच्याविषयी पण आपण डिटेल शिकणार आहोत, रयतवारी पद्धत. ठीक आहे, आणि तिसरी होती महालवारी पद्धत. तिसरी काय होती, महालवारी पद्धत. या पद्धतींविषयी डिटेल शिकणार आहोत आपण. तर या 3 पद्धती स्वातंत्र्यानंतर काय झाल्या, बंद झाल्या. ॲक्च्युली 1935चा कायदा आल्यापासूनच या थोड्या प्रमाणात बंद व्हायला काय झाली होती, सुरुवात झाली होती. त्यानंतर भारताच्या कृषीमध्ये मध्यस्थांची समाप्ती झाली. बघा, त्या काळामध्ये काय होतं, एक मोठा जमीनदार वर्ग होता. तो शहरात राहायचा, त्याच्याकडे लाखो, करोडो, हजारो एकर जमीन होती आणि ती जमीन कसणारा गरीब सर्वसामान्य शेतकरी होता. तो शेतकरी जमीन कसायचा आणि जमीनदाराला तो आपल्या शहरामध्ये तो भाग आणून द्यायचा. मध्यस्थी करायची. तर स्वातंत्र्यानंतर मध्यस्थांची पण काय करण्यात आली, बऱ्याच प्रमाणात समाप्ती करण्यात आली. यासाठी मध्यस्थांची समाप्ती करण्यासाठी विनोबा भावेंनी एक मोठं भूदान चळवळ चालवली. त्याच्याविषयी पण आपण डिस्कस करू. त्याच्यानंतर कुळ कायदा करण्यात आला. राहील त्याचं घर, कसेल त्याची जमीन. म्हणजे जमीन सुधारण्यासाठी एवढ्या असंख्य अशा पद्धती सुरू करण्यात आल्या. बघा, आता भारतामध्ये 1967 साली MSP सुरू झाली. भारतामध्ये 1967 साली काय सुरू झालं, MSP म्हणजेच काय बरं, मिनिमम सपोर्ट प्राइस. त्याला आपण आज किमान आधारभूत किंमत म्हणतो. काय म्हणतो, किमान आधारभूत किंमत. याला आपण काय नाव म्हणतो, किमान आधारभूत किंमत. ठीक आहे, आधारभूत किंमत म्हणतो, किमान आधारभूत किंमत म्हणतो. केव्हा सुरू झाली, 1967 साली. प्रथमतः ती गव्हासाठी देण्यात आली होती. आता ही प्रत्येक सरकार डिसाईड करतं, म्हणजे सरकार डिसाईड करतं की प्रत्येक वस्तूला काय MSP द्यायची. प्रत्येक वस्तूला नाही देत, मात्र काही जे शेतीची पिकं येतात त्या पिकांना काय MSP द्यायची हे केंद्र सरकार काय करतं, डिसाईड करतं. आता बघा, हे केव्हा दिलं जातं, पीक पेरण्याच्या आधी.
MSP या मिनिमम सपोर्ट प्राइस या किमान आधारभूत किंमत केव्हा डिसाईड होते पीक पेरणीच्या आधी. पेरणीच्या आधी का पेरणीच्या आधी डिसाईड होईल? पेरणीच्या आधी सरकार किमान आधारभूत किंमत काय करते? डिसाईड करते. त्याच्या मागचं कारण असं असतं, शेतकऱ्याने ते पीक पेरलं आणि कसंही आलं तर ते कमीत कमी त्या किमतीत सरकार घेण्यास काय आहे? बांधील आहे ते किमतीसाठी. ठीक आहे, आय होप इथपर्यंत समजत असेल तुम्हाला. आता बघा, तुम्हाला माहित असेल की उत्पन्नाचे जर प्रकार बघितले तर तुम्हाला दोन प्रकार सापडतात. एक रब्बी पीक असतं, एक काय असतं? रब्बी आणि एक खरीप. बरोबर आहे, एक रब्बी असतं आणि काय असतं? खरीप. दोघांसाठी काय डिसाईड होते? MSP डिसाईड होते, मिनिमम सपोर्ट प्राइस डिसाईड होते. आता सपोज आपण गहू उदाहरण घेतलं, गव्हाची किमान आधारभूत किंमत दिली 1000 रुपये. गव्हाची किमान आधारभूत किंमत काय दिली? 1000 रुपये ही दिली. असं इमॅजिन करा, म्हणजे सरकारला गहू कसाही आला तर कमीत कमी किती रुपयात खरेदी करावं लागणार आहे? 1000 मध्ये खरेदी करावं लागणार आहे. कशाच्या आधी? गहू पेरण्याच्या आधी किमान आधारभूत किंमत द्यावी लागली. पेरण्याच्या आधी शेतकऱ्याने गहू पेरला, गहू मार्केटमध्ये तयार झाला. आता गहू मार्केटमध्ये 2000 रुपयाने जातोय या 1200 रुपयाने जातोय आणि सरकार केवढ्याला खरेदी करते? 1000 रुपयाला. मग काय होईल? शेतकरी कोणाला विकेल? मार्केटच्या व्यापाऱ्याला विकेल की सरकारला विकेल? ऑफकोर्स मार्केटमध्ये विकेल. आणि मग मार्केटमध्ये जर गेला तर मार्केटवाले परत सरकारला, व्यापारी जास्त किमतीत सरकारला देतील, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होईल. मग सरकारची खरेदी किंमत ही नेहमी जास्त असते. सरकार नेहमी खरेदी किंमत काय करतो? जास्त करतो. कोणापेक्षा जास्त असते? MSP पेक्षा, म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस पेक्षा, किमान आधारभूत किंमत पेक्षा आणि मार्केट प्राइस पेक्षा. दोघांपेक्षा सरकारची खरेदी किंमत नेहमी काय असते? जास्त असते. सरकार नेहमी जास्त किमतीला खरेदी करतं गहू या कोणतेही ज्याची MSP दिलेली असेल त्याची MSP पेक्षा आणि त्या मार्केटच्या प्राइसपेक्षा सरकारने खरेदी किंमत नेहमी कशी असते? जास्त असते. सरकारने तो गहू खरेदी केला, सपोज सरकारने गहू खरेदी केला, इमॅजिन करा की 2000ला गहू काय केला? खरेदी केला. सरकारने किती हजाराला गहू खरेदी केला? 2000ला. आता सरकार स्वतः खरेदी करायला येईल का बरं? ठीक आहे, एखादे मुख्यमंत्री मंत्री स्वतः खरेदी करायला येतील का? नाही. तर सरकारच्याकडून 2 एजन्स्या वस्तू खरेदी करतात, म्हणजे उत्पादन खरेदी करतात. कोण कोण? एक ट्राफेड आणि एक नाफेड. ट्राफेड विषयी पण आपण डिटेल डिस्कस करणार आहोत, नाफेड विषयी पण डिस्कस करणार आहोत. ट्राफेड आणि नाफेड ह्या दोन एक सरकारी एजन्सी आहेत, त्या शेतकऱ्यांकडनं वस्तू खरेदी करण्याचं काय करतात? काम करतात. आणि ती वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तू कोणाकडे जातात? फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. कोणाकडे जातात? फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडे जातात. ठीक आहे, आणि इथून मग रेशन दुकानांमध्ये, शाळांमध्ये, अनाथाश्रमांमध्ये यासारख्या शाळांमध्ये काय केलं जातं? फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडनं पोहोचवल्या जातात. ठीक आहे, तो आता आपण डिस्कस करणार आहोत की ट्राफेडमध्ये आणि नाफेडमध्ये काय फरक आहे. पहिले नाफेडचा लॉंग फॉर्म बघू. नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही एक ऑर्गनायझेशन आहे. ठीक आहे, आणि काय आहे? ट्राफेड, ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. ही संघटना मोस्टली कोणाकडनं वस्तू खरेदी करते? कोणाकडनं खरेदी करते? ट्रायबल एरियामधनं. ठीक आहे, ट्रायबल एरियामधनं काय खरेदी करते? गहू तांदूळ खरेदी करण्याचा प्रयत्न करते, इतर वस्तू पण खरेदी करते. 2017 मध्ये ही वस्तू ट्राफेड ही संघटना आपल्याला अतिशय महत्त्वाची 2017-18 मध्ये. त्याच्या मागचं कारण असं आहे, आता आदिवासींकडनं, ट्रायबल जातींकडनं जर ट्राफेडने एखाद्या गहू तांदूळ या मध कंदमुळे गोळा केली तर ते डायरेक्ट फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवर विकू शकणार आहेत. म्हणजेच ट्राफेडने कोणाबरोबर करार केला आहे? ॲमेझॉन. तुम्हाला माहीत असेल की तुम्ही सर्व लोक ही एक वेबसाईट आहे ऑनलाईन, ठीक आहे, ती वापरत असाल. म्हणजेच एखाद्या आदिवासीचं मत डायरेक्टली तुम्हाला कुठं मिळेल? ॲमेझॉनवर पाहायला मिळेल. कोण मध्यस्थी करणार आहे? ट्राफेड ही संघटना मध्यस्थी करणार आहे. त्याच्यामुळे ती आपल्याला काय आहे? इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे, या वर्षासाठी ट्राफेड काय आहे? इम्पॉर्टन्स आहे. सो हा एक ट्राफेड आणि नाफेड या दोन संघटना काय खरेदी करतात? गहू आणि तांदूळ खरेदी करतात. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं. या दोघांकडनं कोणाकडे जातं? फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, आणि तिथून कोणाकडे जातं? शाळांमध्ये, रेशन दुकानांमध्ये ती वस्तू पोहोचवली जाते. आता बघा, तुम्हाला हे समजलं. आता पुढचा पॉईंट जर तुम्ही डिस्कस करायचा म्हटला तर शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं. आज आपण भरपूर पॉईंट डिस्कस करणार आहोत. शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं. आता कर्जाचे 3 प्रकार आहेत. शेतकऱ्यांना काय दिलं जातं? कर्ज दिलं जातं. कर्जाचे किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. कर्जाचे किती प्रकार पडतात? 3. शेतकऱ्यांना जे कर्ज दिलं जातं, हा क्वेश्चन MPSC ने विचारून झालाय. कर्जाचे 3 प्रकार पडतात. एक अल्पमुदत. काय असतं? अल्पमुदत. अल्पमुदत कर्ज हे मॅक्झिमम एक पीक सायकल असते. पीक सायकल समजते का? म्हणजे एक पीक लागवडीपासून तर त्याची कापणी आणि मार्केटपर्यंत विकण्यापर्यंत असतं अल्पमुदत. जवळजवळ 1 वर्ष याचा काय असतो? कालावधी असतो. आणि हे कर्ज सर्वसाधारणपणे कशाला दिलं जाईल? बियाणं खरेदी करण्यासाठी दिलं जातं. बियाणं, खतं खरेदी करण्यासाठी कमी कर्ज असतं. बियाणं, खतं, रासायनिक खतं खरेदी करण्यासाठी काय दिलं जातं? अल्पमुदतीचं कर्ज दिलं जातं. त्याच्यानंतर असते मध्यमुदत. त्याच्यानंतर काय असते? मध्यमुदतचं एक कर्ज असतं. मध्यमुदतमध्ये कर्ज दिलं जातं. ते जनरली 1 वर्षापासून
ते 5 वर्षापर्यंत. या कालावधीत काय दिलं जातं? मध्य मुदतमध्ये कर्ज दिलं जातं. छोटे मोठे हत्यारं घ्यायची असतील, जमिनीमध्ये अवजारे घ्यायची असतील, याच्यासाठी काय दिलं जातं? मध्य मुदतचं कर्ज दिलं जातं. आणि एक असते दीर्घ मुदत. एक काय असते? दीर्घ मुदत. आता दीर्घ मुदतीचं कर्ज कशासाठी दिलं जात असेल बरं? विहीर खोदण्यासाठी, जमीन लेवलिंगसाठी, पाईपलाईनसाठी. ठीक आहे, 5 वर्षापेक्षा पुढे याच्यासाठी काय केलं जातं? दीर्घ मुदतीचं कर्ज दिलं जातं. म्हणजे शेतकऱ्यांना 3 प्रकारचं कर्ज मिळतं. अल्प मुदत बियाणं खत खरेदीसाठी 1 वर्ष, मध्य मुदत 1 वर्ष ते 5 वर्ष, आणि दीर्घ मुदत किती वर्षापेक्षा जास्त? 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी काय मिळतं? कर्ज मिळतं. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं. आता बघा, आपल्याला या वर्षाच्या इकॉनॉमिकल सर्वेमध्ये किसान क्रेडिट कार्ड इम्पॉर्टन्स फॅक्टर दिलेला होता. आता कृषी शिकत आहोत तर किसान क्रेडिट कार्ड संदर्भात पण थोडीफार चर्चा करून घेऊ. हा व्हिडिओ पॉज करा, प्रत्येक कंटेंट्स, प्रत्येक पॉईंट लिहित राहा. आपण डिस्कस करणार आहोत किसान क्रेडिट कार्ड. ठीक आहे, काय डिस्कस करायचे आपल्याला? किसान क्रेडिट कार्ड हे एक सुरू झालेली आहे बघा. किसान क्रेडिट कार्ड. ठीक आहे, प्रत्येक शेतकऱ्याला किसान क्रेडिट कार्ड मिळतं. ही कन्सेप्ट 1998 साली सुरू झाली. ही कन्सेप्ट कोणत्या साली सुरू झाली? 1998 साली किसान क्रेडिट कार्डला सुरुवात झाली. कमीत कमी 5,000 रुपये लोन मिळतं. व्याज म्हणजे कर्ज किती मिळतं? 5,000 रुपये कर्ज मिळतं. या किसान क्रेडिट कार्डची मुदत 3 वर्ष असते. किसान क्रेडिट कार्डची मुदत किती वर्ष असते? 3 वर्ष. मात्र जे लोन मिळतं ते 1 वर्षासाठी असतं. दरवर्षी रिन्यू करावं लागतं. म्हणजेच कर्जाची मुदत काय असते? कर्जाची मुदत काय असते? 1 वर्ष. कर्जाची मुदत काय असते? प्रत्येक वर्षी भरावं लागतं, पुन्हा मिळतं, परत भरावं लागतं, परत भरावं लागतं, म्हणजे मिळतं. या पद्धतीने 3 वर्ष सायकल चालते. ठीक आहे, कशामध्ये? किसान क्रेडिट कार्डमध्ये. यावर्षी आपल्याला किसान क्रेडिट कार्ड महत्त्वाचं काय? आत्तापर्यंत 2018 पर्यंत ते फक्त कोणाला मिळायचं? शेतकऱ्यांना. 2018 पर्यंत कोणाला मिळायचं? फक्त शेतकऱ्यांना. यावर्षी त्याच्यात अजून 2 पॉईंट ॲड झालेले आहेत. 2018च्या इकॉनॉमिकल सर्वेमध्ये दिलेत. आता किसान क्रेडिट कार्ड जे मासेमारी करतात त्यांना पण मिळणार आहे. किसान क्रेडिट कार्ड कोणाला मिळणार आहे? इम्पॉर्टन्स फॅक्टर आहे. आता किसान क्रेडिट कार्ड कोणाला मिळणार आहे? जे लोक मासेमारी करतात त्यांना पण मिळणार आहे. आणि जे लोक पशुपालन करतात, जे लोक काय करतात? पशुपालन करतात, त्यांना पण काय मिळणार आहे? किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहे. म्हणजेच 2018 पासून 3 लोकांना किसान क्रेडिट कार्ड मिळेल. कोण? एक पहिला शेतकरी. दुसरा कोण आहे? जे लोक मासेमारी करतात त्या लोकांना. ठीक आहे, आणि तिसरा कोण? जे लोक पशुपालन करतात अशा लोकांना पण काय मिळेल? किसान क्रेडिट कार्ड मिळेल. सो आय होप तुम्हाला हे किसान क्रेडिट कार्ड संदर्भातला एवढा कंटेंट्स इम्पॉर्टन्स आहे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहात. बघा, आता भारतामध्ये हरित क्रांती झाली. ॲक्च्युली भारतामध्ये भरपूर क्रांत्या झाल्या. मला कमेंट करून सांगा, किंवा तुमच्याकडे पण तुम्हाला पण माहीत असतील. निळी क्रांती, पिवळी क्रांती. MPSCने या क्रांतींवरून पण एक क्वेश्चन विचारून झाला आहे. पण आपल्याला आज जे डिस्कस करायचं आहे, हरित क्रांती 1 आणि हरित क्रांती 2 या 2 भागांमध्ये डिस्कस करायचे. ठीक आहे, किती आपल्याला 2 पॉईंट शिकायचे आहेत. म्हणजेच हरित क्रांती 1. ठीक आहे, केव्हा सुरू झाली, काय झाली, आणि काय शिकायचं आहे? हरित क्रांती 2 हा एक पॉईंट शिकायचा आहे. हरित क्रांती 2. ठीक आहे, पहिली हरित क्रांती कोणी चालू केली? नॉर्मन बोरलॉग, माहीत असेल, बरोबर आहे. नॉर्मन बोरलॉग यांनी काय चालू केली? पहिली हरित क्रांतीचे जनक आहेत, हे जागतिक हरित क्रांतीचे जनक आहेत. भारतीय हरित क्रांतीचे जनक माहीत असतील, स्वामीनाथन, एस स्वामीनाथन. आणि महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? माहीत असेल, वसंतराव नाईक. हे पहिल्या हरित क्रांतीचे काय आहेत? जागतिक हरित क्रांतीचे जनक आहेत. तसं दुसऱ्या हरित क्रांतीची भारतामध्ये जी घडली, ही भारतामध्ये सांगतोय मी, ही कुठं सांगत आहे? भारतामध्ये. दुसरी हरित क्रांती जी घडली तिचे जनक आहेत APJ अब्दुल कलाम. म्हणजे दुसरी हरित क्रांती चालू आहे, APJ अब्दुल कलाम, माहीत असतील. ठीक आहे, अब्दुल कलाम साहेब दुसऱ्या हरित क्रांतीचे काय आहेत? जनक आहेत. आता पहिली हरित क्रांती केव्हा घडली? ॲक्च्युली सुरुवात झाली होती 1967 साली सुरुवात झाली. आपण फक्त भारताच्या पॉईंट ऑफने बघत आहोत. मेक्सिकोमध्ये यांनी संशोधन केलं, नॉर्मन बोरलॉग यांनी, ते डिस्कस करू. आणि ही क्रांतीला सुरुवात झालेली आहे, दुसऱ्या हरित क्रांतीला सुरुवात झालेली आहे 2000 साली. ठीक आहे, अब्दुल कलाम जिवंत होते, सध्या आपल्यामध्ये नाही आहेत. ठीक आहे, 2000 साली सुरुवात झाली. आता पहिली हरित क्रांती भारतात जी झाली, पहिली हरित क्रांती भारतात जी झाली, कुठे कुठे झाली बरं? भारतामध्ये. भारतात कुठे कुठे झाली? पंजाब, हरियाणा आणि UPचा काही भाग याच्यामध्ये झाली आहे पहिली हरित क्रांती. तो एरिया श्रीमंत झाला. आपला महाराष्ट्र अजून त्याच्या मानाने आपण ॲग्रिकल्चर डेव्हलप नाही आहोत, बरोबर आहे. दुसरी हरित क्रांती संपूर्ण भारतात करायची. दुसरी हरित क्रांती काय करायची आपल्याला? संपूर्ण भारतात करायची.
पहिली हरित क्रांती कोणत्या पिकांसाठी सुरू झाली? पहिली हरित क्रांती कोणत्या पिकांसाठी सुरू झाली? गहू आणि तांदूळ हे 2 पिकं होती. दुसऱ्या हरित क्रांतीत आपल्याला काय करायचं आहे? संपूर्ण पिकांचा विचार करायचा आहे. म्हणजे ज्या ज्या एरियामध्ये जे जे पिकतं त्या गोष्टींचा काय करायचं आहे? डेव्हलप करायचे आहेत. म्हणजेच काय? जसं की आपल्या नाशिकमध्ये द्राक्ष पिकतात, ठीक आहे, औरंगाबादमध्ये जाणार तर सीताफळ, अजून काय पिकतंय, बरोबर आहे, नागपूरमध्ये जाणार तर मोसंबी. म्हणजे ज्या ज्या एरियामध्ये जे जे पिकतं त्यांचं काय करायचं आहे? डेव्हलप करायचे आहेत. पहिल्या हरित क्रांतीमध्ये रासायनिक खतांवर भरणा होता. पहिल्या हरित क्रांतीत कशावर भरणा होता? रासायनिक खतं वापरली मोठ्या प्रमाणात. दुसऱ्या हरित क्रांतीत आपल्याला कोणती खतं वापरायची आहेत? जैविक खतं वापरायची आहेत. कोणती खतं वापरायची आहेत? जैविक खतं वापरायची आहेत. पहिल्या हरित क्रांतीत काय झालं? प्रदूषण झालं, मोठ्या प्रमाणात नैसर्गिक प्रदूषण झालं. दुसऱ्या हरित क्रांतीत आपल्याला प्रदूषण होऊ द्यायचं नाहीये. पहिल्या हरित क्रांतीत उत्पादन वाढलं, मात्र कालांतराने काय होऊ लागलं? कालांतराने कमी होऊ लागलं, कमी झालं, ठीक आहे. मात्र दुसऱ्या हरित क्रांतीत आपल्याला काय करायचंय? उत्पादन कसं ठेवायचंय? स्थिर ठेवायचे. पहिल्या हरित क्रांतीत उत्पादन वाढलं, मात्र गुणवत्ता कशी झाली? कमी झाली. पहिल्या हरित क्रांतीत गुणवत्ता कशी झाली? कमी झाली. दुसऱ्या हरित क्रांतीत आपल्याला गुणवत्ता कशी ठेवायची? मेंटेन्स ठेवायची. गुणवत्ता स्थिर ठेवायची, कमी होऊ द्यायला नको. क्वालिटी तर वाढवायची, क्वांटिटी तर वाढवायची, मात्र काय डेव्हलप करायचे? बदल्यात क्वालिटी पण काय करायचे? डेव्हलप करायची, ठीक आहे. या पद्धतीने पहिल्या हरित क्रांतीमध्ये आणि दुसऱ्या हरित क्रांतीमध्ये फरक बघितला. बघा, जे लोक हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी लाईक करा, शेअर करा, अकॅडमीला व्हिजिट द्या. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.